भगिनींसाठी कार्यक्रम महिला विश्व. मैत्रिणींनो नमस्कार. महिला विश्व या कार्यक्रमात मी अपर्णा कुळवेलकर खोपटीकर आपलं सहर्ष स्वागत करते. Kusumita, kusumulina, 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 kusumita, kusumulina. Kusumulina, kusumita, kusumulina, kusumita, kusumulina, kusumita, kusumulina. Fुलल्या मनाचा विसारा झुले, माझ्या कणांची झाली फुले. Kusumita, kusumulina, kusumita, kusumulina, kusumita, kusumulina, kusumita, kusumulina.
त्याच्यावनी मला आज माझी मिळे कस्तुरी. मला रूप माझे नवे वाटले, माझ्या कळ्याची झाली फुले. Kusumeta, kusumuena, kusumeta, kusumuena, kusumeta, kusumuena, kusumeta, kusumuena. गारवा सुगंधी हवा, ओठी तरुणच्या नवा ताजवा. Kusumeta, kusumuena, 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 kusumeta, kusumuena. मैत्रिणींनो आणि श्रोते हो, कला कौशल्य आणि आर्थिक स्वावलंबन या एकाच नाण्याच्या दोन बाजू. कारण कोणत्याही कलेच्या माध्यमातून व्यक्ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. कला ही केवळ करमणुकीचं साधन नसून ती आत्मनिर्भरतेचं एक सशक्त माध्यम आहे. कारण कुठल्याही कलेमध्ये पारंगत असणारी व्यक्ती ही आपल्या कौशल्याचा वापर करून लहान स्वरूपात का होईना पण स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकते. विशेषतः गृहिणींसाठी कला कौशल्य हा आर्थिक स्वावलंबनाचा एक उत्तम मार्ग ठरतो. आर्थिक स्वावलंबनामुळं आत्मविश्वास तर वाढतोच, शिवाय आत्मसन्मानामध्ये सुद्धा मोठी वाढ होते. तेव्हा मैत्रिणींनो, आज याच विषयी अधिक जाणून घेण्यासाठी ऐकूया कौशल्यातून आर्थिक सक्षमीकरण याविषयी सीमा शिरीष मानूरकर यांच्याशी केलेली ही बातचीत. Kusumeta, kusumuena, kusumeta, kusumuena, kusumeta, kusumuena, kusumeta. मैत्रिणींनो, आज महिला विश्व या कार्यक्रमात कौशल्य विकासातून महिला सक्षमीकरण याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आम्ही आमंत्रित केले सीमा शिरीष मानूरकर यांना. मानूरकर ताई या जनशिक्षण संस्थान बीड येथे गेली 20 वर्षापासून कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. सीमाताई नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप स्वागत. धन्यवाद मॅडम. सीमाताई, सुरुवातीला मला तुम्ही सांगा की महिला सक्षमीकरण या संकल्पनेबद्दल आपलं काय मत आहे? महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांमधला आत्मविश्वास जागृत करणे आणि आत्मविश्वास जागृत करून त्यांना आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या सक्षम करणे, ज्यामुळं एक निकोप आणि सशक्त समाज तयार होऊ शकतो. अच्छा. त्यांच्यामध्ये असणाऱ्या खूप मूलभूत क्षमता असतात, ज्याला आपण पोटेन्शियल म्हणतो, त्याचा विकास करायचा आणि तिला मजबूत करायचं. बर. अच्छा. आणि आजचा जो आपला विषय आहे की कौशल्यातून आर्थिक सक्षमीकरण, मग याबद्दल तुम्ही काय सांगाल? आर्थिक सक्षमीकरण महिलांचं होणं अतिशय गरजेचं आहे. मग आता प्रत्येक स्त्रीला शिक्षणाची संधी आणि त्यातून नोकरीची संधी मिळेल असं नाही. बरोबर. काही जणींना शिक्षण थांबवावं लागतं, घरच्या जबाबदाऱ्या असतात, पण त्यांच्यामध्ये खूप मूलभूत पोटेन्शियल असतं. मग त्याचा जर चांगला विकास केला आणि त्यांनी जर एखादं प्रशिक्षण घेतलं आणि त्या प्रशिक्षणाचा उपयोग करून उद्योग, व्यवसाय, रोजगार सुरू केला तर त्याच्यातून खूप चांगला असा त्यांना रोजगार मिळू शकतो. बरोबर. तर हे सगळं कधी शक्य आहे जर त्यांनी कौशल्याचं प्रशिक्षण घेतलं तर. आणि यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण घेऊ शकतात त्या, जसं की शिवणकामाचं प्रशिक्षण आहे किंवा ब्युटी कल्चर हेल्थ केअरचं प्रशिक्षण आहे, आर्टिफिशियल ज्वेलरी तयार करणं आहे, शेतीविषयक अनेक व्यवसाय आहेत त्याची त्यांना उपजत आवड किंवा असते. आणि असं काही नाही, आता तर हल्ली छान इलेक्ट्रिकचे कोर्सेस करून सुद्धा किंवा कम्प्युटरचे कोर्सेस करून सुद्धा कुठलंही कौशल्य स्वतःमध्ये आलं तर महिला त्याच्यातून आर्थिक रोजगार, नोकरी मिळवून आर्थिक सक्षमीकरण तिचं होऊ शकतं. वा, सीमाताई, खूप छान तुम्ही माहिती देत आहात. तुम्ही
जनशिक्षण संस्थान बीड इथे काम करता कार्यक्रम अधिकारी. तर मग तुमची जी संस्था आहे तर तिथं कुठल्या कुठल्या प्रकारच्या योजना राबविल्या जातात आणि कुठल्या भागासाठी, म्हणजे शहरी किंवा निमशहरी? जनशिक्षण संस्थान हा जो उपक्रम आहे हा मुख्यत्वे महिलांना कौशल्याचे प्रशिक्षण देण्याचा आहे. बर. पण त्यासोबत आता ॲडिशनल असं आहे की विश्वकर्माचे सुद्धा प्रशिक्षण दिले गेलेले आहेत, स्किल हब मार्फत प्रशिक्षण दिले गेलेले आहेत. बर. पण मुख्य सगळ्यांचा उद्देश प्रशिक्षण देणं हाच आहे. बर. मग आता आपण चर्चा केली त्याप्रमाणे वेगवेगळे प्रशिक्षण चालतात. त्यासोबत एक ली नावाचा प्रोग्राम चालतो, लाईफ एनरिचमेंट एज्युकेशन. बर. म्हणजे कौशल्यासोबत त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाचा भाग ज्यामध्ये असतो ते. मग व्यक्तिमत्व विकासामध्ये त्यांना बोलण्या चालण्यापासून जनरल नॉलेज पासून सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. आणि यासोबतच विविध जाणीव जागृती कार्यक्रम आम्ही घेतो की जसं की मागं जनधन योजनेचे अकाउंट्स काढण्याचं एक होतं, तेव्हा गावोगावी जाऊन कॅम्प घ्यायचे, त्यांना कुठल्या योजना कशासाठी आहेत, सरकारी योजना त्याच्यासाठी तुम्हाला का उपयोग होऊ शकतो, किंवा प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्हाला कर्ज कशा पद्धतीने मिळू शकतं ह्याचे मेळावे घ्यायचे. असे जाणीव जागृतीचे कार्यक्रम सुद्धा आम्ही संस्थेमार्फत घेतो. अच्छा, बर. आमचा भर जास्तीत जास्त ग्रामीण भागातल्या लोकांना प्राधान्य देण्याचा असतो. बर. कारण त्या ठिकाणी बेरोजगारीचं प्रमाण पण जास्त आहे आणि तिथल्या लोकांमधलं जे पोटेन्शियल आहे ते आपल्याला बाहेर काढायचं आहे. अच्छा. तर म्हणून तसा प्रयत्न जास्त असतो. शिवाय शहरांमध्ये सुद्धा गावालगतच्या शहरालगतच्या ज्या वस्त्या असतात त्या वस्त्यांमधून प्रशिक्षण घेण्याकडे जास्त कल असतो की ज्यांचं शिक्षण थोडंसं कमी झालेलं आहे. शिक्षणाची आता अट शिथिल झालेली आहे, पण तरी सुद्धा कमी शिक्षण झालेल्या लोकांना आम्ही जास्त प्राधान्य देतो. अच्छा, बर. आमचा भर मुळात निरक्षर नवसाक्षर बर. आणि ज्यांनी अगदी प्राथमिक स्वरूपाचं शिक्षण घेतलंय, म्हणजे 1ली-4थी पर्यंतच, ज्याला आपण सही करता येणं वगैरे असं म्हणतो ना, अच्छा. अशा लोकांकडे आमचा जास्त कल असतो. बर. कारण त्यांना रोजगार मिळाला पाहिजे हा मुख्य उद्देश असतो. अच्छा. नसीमाताई, तुमच्या बोलण्यावरून एकंदरीत असं लक्षात येतं की तुमचा ग्रामीण भागाकडे ओढा जास्त दिसतोय. तर मग तिथं गेल्यानंतर तुम्हाला काय अनुभव येतो? खरं असं आहे की ग्रामीण भागातून प्रशिक्षणांचं जास्त चांगलं स्वागत होतं. बर. तिथल्या महिलांना आणि पुरुषांना शिकण्याची जास्त आवड वाटते. कारण त्यांच्यामध्ये जे कौशल्य असतं, जी सुप्त इच्छा असते, त्याला वाव मिळाल्यासारखा होतो. बरोबर. आणि इतकं सुंदर आणि एवढं एकाग्रतेने त्या प्रशिक्षण घेतात की प्रशिक्षणाच्या शेवटी आपण विश्वास ठेवू शकत नाही की या महिलेने ही इतकी सुंदर कलाकृती केलेली आहे. बर. ते त्यांच्यामध्ये कधी बीज पेरलं गेलेलं असतं आणि त्याला आपण बाहेर काढतो. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे खूप आवडीने करतात आणि आपल्या ह्याला काहीतरी एक ॲप्रिसिएशन मिळतंय, चांगला पैसा मिळू शकतो, अच्छा. ही गोष्ट त्यांना खूप आवडते. एकोपाने राहतात, प्रशिक्षक जे येतात त्यांच्याशी पण चांगलं वातावरण ठेवतात. तर ग्रामीण भागात जास्त चांगला रिस्पॉन्स आहे प्रशिक्षणांना. अच्छा, वा. आता सांगितलं त्याप्रमाणे कोणतीही व्यक्ती प्रशिक्षण घेऊ शकते. अगदी त्याला वयाचं खरं तर बंधन नसायला पाहिजे, परंतु आपल्याला काय करायचं आहे की प्रशिक्षण घेतल्यानंतर त्याच्यातून आउटपुट निघालं पाहिजे. बरोबर. म्हणून 15 ते 45 वय असतं, जे कृतिशील वय असतं. अगदी. त्या वयातल्या स्त्री पुरुषांनी प्रशिक्षण घ्यावं हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि प्रशिक्षणामध्ये त्याची पद्धत अशी आहे की 25% थेअरी आणि 75% प्रॅक्टिकल असावं. बर. कारण कौशल्यासाठी मुळात प्रॅक्टिकलची खूप गरज आहे. अगदीच. समजा आता एक गोष्ट सांगायची झाली तर समजा तुम्हाला एक कपडा शिवायचा आहे, तर तुम्ही 100 वेळेस जरी ते लिहून काढलं, मला या पद्धतीनं अशी टीप मारायची, तरी सुद्धा ते शिवता येणार नाही. अगदीच. ते तुम्हाला करूनच पाहणं गरजेचं असतं. बरोबर. आणि म्हणून हे सगळे प्रशिक्षण प्रॅक्टिसचे आहेत आणि प्रात्यक्षिकाचे जास्त आहेत. अच्छा. बरं, आता फक्त प्रशिक्षण घेतलं म्हणजे झालं का? नाही. तर त्याच्यासोबत मग त्यांना त्या वस्तूची प्रोडक्शन व्हॅल्यू काढता आली पाहिजे, त्याची सेल्स व्हॅल्यू काढता आली पाहिजे, मग त्याच्यात किती नफा राहतो हे आलं पाहिजे. ग्राहकांसोबत आपलं बोलणं कसं असलं पाहिजे, म्हणजे संभाषण कौशल्य आलं पाहिजे, बरोबर. हिशोब ठेवता आले पाहिजेत, ह्या लेखाजोखा ठेवता आला पाहिजे. तर हे सगळं आम्ही त्यांना प्रशिक्षणादरम्यान शिकवतो. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे मार्केटिंग. तर डिजिटल मार्केटिंग आणि नॉर्मल मार्केटिंग आपण कसं करू शकतो ह्याचं सुद्धा त्यांना फॉर्मल आणि इन्फॉर्मल प्रशिक्षण दिलं जातं. अच्छा. कपडा शिवण्याचं उदाहरण तुम्ही दिलं, तर मग हे जे असतं की कापड,
त्याला लागणाऱ्या इतर गोष्टी किंवा शिलाई मशीन लागतात कपडे शिवायला, तर मग हे कुणाकडून पुरवलं जातं? हे बेसिक जे साहित्य असतं ते सगळं आम्ही पुरवतो. बर. कारण बऱ्याचदा त्या प्रशिक्षणात काय लागणार आहे ह्याची सुद्धा त्यांना माहित नसते आणि खूप जणांची ती परिस्थिती पण नसते विकत घेण्याची. अच्छा. तर त्यामुळे त्यांना सुरुवातीला लागलेलं किट देतो. त्या किटचा वापर करून त्यांचं शिकून अगदी व्यवस्थित छान होतं आणि त्याच्यामध्ये किमती कशा काढायच्या काय नाही हे पण त्यांच्या व्यवस्थित लक्षात येतं. तर या पद्धतीनं अरेंज केलं जातं. समजा टेलरिंगचा कोर्स असेल तर कपडा, बॉबिन केस, शिवणकामाच्या सुया किंवा पार्लरचा कोर्स असेल तर सर्व प्रॅक्टिकल्ससाठी लागणारे कॉस्मेटिक्स या सगळ्या गोष्टी दिल्या जातात. बर. त्यानंतर फ्री ऑफ चार्ज दिल्या जातात. तर त्याचा त्यांना खूप फायदा होतो. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आता ह्याच्यासाठी काही इन्फ्रास्ट्रक्चर लागतात. बर. काही मटेरियल असं असतं जसं शिवणाची मशीन आहे किंवा पार्लरचं शिकण्यासाठीच्या काही चेअर आहे, इतर काही गोष्टी असतात. तर त्या काळापुरतं त्या ठिकाणचं जे असतं ते झालं आपलं प्रशिक्षण केंद्र. बरोबर. तर त्या ठिकाणी आम्ही त्याची व्यवस्था करतो आणि नंतर उद्योग व्यवसाय जेव्हा सुरू करायचा आहे तेव्हा या गोष्टी स्वस्तात कुठे मिळतात बर. ह्या मार्केटची त्यांना माहिती देतो. दरम्यान आम्ही त्या मार्केटमध्ये त्यांना एकदा अप्रोच पण करून देतो की या ठिकाणी तुम्ही हे सगळं तुम्हाला मिळू शकतं. फक्त कोऑर्डिनेशनचं काम केलं जातं. ते कुठूनही खरेदी करू शकतात असं काही नाही. अच्छा. त्या जागा पण त्यांना दाखवल्या जातात, त्या ॲड्रेसेस त्यांना दिले जातात. वा. आणखी एक म्हणजे ताई बऱ्याच जणांना घरी त्यांच्या भांडवल नसतं. बऱ्याच जणांना नाही, बहुतांश सगळ्याच प्रशिक्षणार्थींना. मग त्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर कर्ज योजनांची सुद्धा गरज पडते. हो. ते सुद्धा लिंकेजेसचं काम आम्ही करतो. बर. CMEGP जी आहे किंवा PMEGP ह्या ज्या योजना आहेत ज्याच्यामध्ये 25%, 35% पर्यंत सबसिडी आहे. बर. त्या योजनांची त्यांना माहिती करून दिली जाते. त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट कसा तयार करायचा, त्याचे तुम्हाला फायदे काय आहेत, हे कशासाठी करायचं, पैसा परत कसा करायचा घेतलेला तुम्ही, नफ्याचा भाग काही कसा काढून ठेवायचा, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. वा, खूपच छान. तरी समजा एखाद्या मैत्रिणीला असं प्रशिक्षण तुमच्याकडून घ्यायचंय तर मग काय प्रोसिजर आहे तुमची, काय करावं तिनं? कौशल्य विकासाचे प्रशिक्षण जे आहेत त्याची सर्व माहिती ऑनलाईन असते. बर. आणि त्या योजनेची सुद्धा वेबसाईट आहे, शिवाय पोर्टल पण आहे. सिद्ध नावाच्या पोर्टलवरती त्याचं आपण रजिस्ट्रेशन करू शकतो. बर. SIDH त्याच्यावरती तुम्ही लॉग इन केलं आणि तुमची माहिती भरली की त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करता येतं. तिथे आत गेल्यानंतर जनशिक्षण संस्थान ही पुन्हा साईट असते, त्याच्यावरती गेल्यावर तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करता येतं. त्या ठिकाणी तुमची प्राथमिक माहिती फक्त भरावी लागते. अच्छा. आणि मग आधार तुमचं व्हेरिफिकेशन केलं जातं. बर. मग तुम्हाला ह्या योजनेचं कार्यालय जे आहे आपलं ते चक्रधर नगर मध्ये आहे आणि त्याचे ठिकठिकाणी फोल्डर्स दिलेले असतात. आमचे लोक फिरत असतात, त्यांच्यासोबत संपर्क जर तुम्ही केला तुम्हाला सगळे यावर्षी उपलब्ध असणारे प्रशिक्षण सांगितले जातात. बर. त्यामध्ये आपल्याला जे प्रशिक्षण घ्यायचे त्याची तुम्ही निवड करू शकता. बर. आणि मग त्या प्रशिक्षणाला तुम्ही यायला सुरुवात केली. त्या 20 विद्यार्थ्यांचा एक गट असतो. बर. त्या 20 जणांसोबत तुम्ही यायला सुरुवात केली की मी आता तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं तुम्हाला त्या कालावधीमध्ये 75% प्रॅक्टिकल आणि 25% थेअरी हा भाग शिकवला जातो. आणि त्यासोबतच इतर सुद्धा सगळे कौशल्य शिकवले जातात की ज्याची आपण आता चर्चा केली आहे. ते सर्व कौशल्य शिकवले. आणि मग कालावधी किती असतो ह्या प्रशिक्षणांचा कालावधी 1 महिन्यापासून 6 महिन्यांपर्यंतचे हे प्रशिक्षण आहेत. तर प्रत्येक प्रशिक्षणाचा कालावधी वेगळा वेगळा आहे. अगदीच. चांगले सिलेबस आहेत ते, त्या पद्धतीने ते मॉड्यूल विकसित केलेले आहेत गव्हर्नमेंटने, तसे ते अभ्यासक्रम घ्यावे लागतात. अच्छा. हे प्रशिक्षण आहे हे दररोज 3 तास या पद्धतीने असतं. बर. आणि आता त्याच्यामध्ये फेस ऑथेंटिकेशन सुद्धा आहे. म्हणजे तुमची दररोज तिथं उपस्थिती लागली पाहिजे, तुमचा चेहरा स्कॅन होऊन ते उपस्थिती तुमची नोंद होते. बर. मग त्याच्यामध्ये 80% उपस्थिती अपेक्षित आहे. अच्छा. आणि 20% ज्या अडचणी असतात त्या गृहीत धरल्या जातात. त्याच्या मागे उद्देश पुन्हा तोच की तुमचे प्रॅक्टिकल चांगले झाले पाहिजेत. अगदीच. म्हणून त्याच्यासाठी हे सगळे फिल्टर्स आहेत. बरोबर. आणि मग सराव छान झाला की प्रशिक्षण छान होऊनच जातं. अच्छा. आणि मग प्रशिक्षण झाल्यानंतर मग काही परीक्षा किंवा सर्टिफिकेट कसं मिळतं मग त्यांना? एक असेसमेंट असते शेवटी, प्रशिक्षणाच्या शेवटी. तर आता परीक्षा हा शब्द थोडासा भीतीचा आहे. बरोबर. परंतु असेसमेंट म्हणजे
त्यात फक्त चाचपणी असते की आपण काय शिकलो काय नाही. त्याचेही काही टप्पे आहेत, त्याचे एक क्वेश्चन पेपर असतो, काही तोंडी असतं, या पद्धतीने त्याचं असेसमेंट होतं. मग असेसमेंट झाल्यानंतर त्याचा रिझल्ट तयार होतो आणि मग तुम्हाला गव्हर्नमेंटचं प्रमाणपत्र मिळतं. तर NCVET असं खूप नामांकित प्रमाणपत्र मिळतं. हे प्रमाणपत्र पूर्ण देशभरात चालतं, ना की फक्त जिल्ह्यात, नाही फक्त महाराष्ट्रात, पूर्ण देशात हे प्रमाणपत्र चालतं. व्यक्तीला स्वतःच्या पायावर ती व्यक्ती उभीच राहिली पाहिजे अशी पूर्ण काळजीच तुम्ही जणू घेता. तर मग याच्यामध्ये स्त्रियांचा आणि पुरुषांचा कसा रिस्पॉन्स असतो? तुम्हाला जास्तीत जास्त रिस्पॉन्स कुणाकडून मिळतो? 90% लाभार्थी स्त्रिया असतात ह्याच्यामध्ये. जास्त कोर्सेस स्त्रिया करतात, त्यामुळे तो रेशो आपोआप महिलांकडे जास्त जातो. तसं महिलांचं काय आहे की बऱ्याचदा महिलांचा तो प्रवाह थांबलेला असतो नोकरीचा, आणि अशाच महिला कौशल्याकडे जास्त त्यांचा कल असतो. बरोबर. त्याच्यामुळे महिलांच्या जास्त सक्सेस स्टोरी आहेत की ज्यांचं 0 रुपये उत्पन्न होतं, पण त्यांनी त्यांच्या उत्पन्नातून फक्त स्वतःला नाही तर कुटुंबाला सुद्धा एक वेगळी दिशा दिलेली आहे. अशा खूप महिला आहेत. एका महिलेविषयी, मैत्रिणीविषयी मी सांगल. माजलगावची आहे ती, आणि ऊसतोड कामगार परिवारातली आहे ती महिला. तर तिचं बालपण असंच गेलं की आई वडील ऊसतोडीला जायचे, मग शिक्षण थांबून गेलं, मग लग्न झालं, पण हिच्या मनात खूप उर्मी होती काहीतरी करायची. त्या दरम्यान तिचा आमचा जेव्हा संपर्क झाला, तिनं टेलरिंगचं प्रशिक्षण घेतलं. ते प्रशिक्षण घेतल्यानंतर तिला त्याच्यामध्ये इतकं चांगलं यश मिळालं की तिने त्याच्यातून इतकी चांगली खरेदी केली, ट्रॅक्टर घेतलं, कुटुंबासाठी चांगल्या गोष्टी घेतल्या, मुलांना शिकवलं, पतीला मदत केली. काही सक्सेस स्टोरीज कोविडच्या काळात आपण पाहतो. कोविडच्या काळात खूप जणांचा रोजगार गेला. अगदी. आमच्या एका मैत्रिणीनं तिच्या नवऱ्याचा रिक्षा बंद होता, तर तेव्हा तिने ज्यूटच्या बॅग शिवून, पिशव्या शिवून आणि कपडे शिवून कुटुंब तेव्हा पूर्ण 2 वर्ष चालवलं होतं. अजून एक जण महिलेविषयी मी आवर्जून सांगेल, आपल्या इथल्या हनुमान नगरच्याच आहेत त्या. तर त्यांचं असं झालं होतं, त्यांच्या पण घरच्यांचं ते कपड्याच्या दुकानात कामाला होते. मग तेव्हा सगळं होतं तर त्यांचं काम ठप्प झालं होतं. बरोबर. तर तेव्हा ह्यांनी मास्क तयार करून विकले होते आणि त्यासोबतच कपडे पण शिवून द्यायच्या, त्या अल्टरचे कामं करून द्यायच्या. तर त्या कालावधीमध्ये त्यांनी घर तर चालवलंच, तर आम्ही जेव्हा त्यांना भेटायला गेलो त्यांनी इतक्या अभिमानाने दाखवलं, हे कपाट आहे ना, हे मी घेतलंय म्हणाल्या 12,000चं, आणि ह्याच्या आतमध्ये जे आहे ना ते पण मीच घेतलेलं आहे. म्हणजे त्यांनी काही सोनं घेतलं. अशा छान सक्सेस स्टोरी आहेत की ज्यांनी स्वतःचा पण विकास केलाय आणि कुटुंबाचा पण विकास केलेला. नक्कीच नक्कीच. आणि असं जे म्हणतात ना आपल्याकडे की एखाद्या स्त्रीचा जर विकास झाला तर ती अख्ख्या समाजाचा आणि परिणामी अख्ख्या राष्ट्राचा विकास घडवून आणते. हो, अगदी बरोबर आहे ताई. तर म्हणजे त्याच्यावरूनच एक असा आग्रह दिसतोय ताई की प्रत्येक ठिकाणी म्हणजे सर्व क्षेत्रात स्त्रियांचा सहभाग हा असावा, असं सगळीकडूनच आग्रह धरला जातोय. तर तुम्ही या बाबतीत काय सांगाल? हे का गरजेचं आहे? हे गरजेचं ह्याच्यासाठी आहे की मुळात स्त्रीमध्ये मूलभूत काही गुण परमेश्वराने दिलेले आहेत. जसं की वेगळा विचार करू शकते स्त्री, त्यानंतर चिकाटी खूप असते, सहनशीलता खूप असते, आणि संशोधक वृत्ती असते. तिच्या प्रत्येक कामात, अगदी स्वयंपाकघरात सुद्धा तिचं काय सुरू असतं, दररोज एक प्रयोगच असतो प्रत्येक गोष्टींचा. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींच्या तिच्या ऊर्जेचा जर जिथे जिथे उपयोग होईल ती गोष्ट निश्चितच चांगली होते. आता आपण पाहतोय की यामुळे संरक्षणामध्ये महिला आल्या तिथे वेगळे परिणाम दिसतात, संशोधनामध्ये आल्या त्या ठिकाणी वेगळे परिणाम दिसतात, अवकाशयानासारख्या मोहिमा आहेत किंवा शिक्षण आहेत. यामुळं स्त्रियांचा सहभाग जिथे जिथे जास्त होईल, चांगला होईल, तर त्या ठिकाणी निश्चित जास्त चांगले रिझल्ट्स आपल्याला मिळतात. बरोबर. अजून एक ह्याच्यासाठी पहा की एक स्त्री जेव्हा पैसे कमवते तर त्या पैशाचा निश्चित चांगलाच उपयोग होतो. अशी कुठलीच महिला नाहीये की तिने पैसे कमवून आणले आणि त्या दिवशी मग तिनं काहीतरी व्यसन केलंय किंवा त्या व्यसनात त्याच्यावरती ते पैसे खर्च केले किंवा तिने चेन करून टाकलीये, कुठे उडवले, पार्टीत उडवले. म्हणजे तो जो पैसा ना तो सत्कारनेच लागतो. त्यामुळे स्त्रियांचा सहभाग घेतला आणि त्यांचं आर्थिक सक्षमीकरण झालं की कुटुंब आणि देश चांगला होणारच. वा, खूपच छान, खूप सुंदर तुम्ही विश्लेषण केलं मॅडम. आता जाता जाता तुम्ही काय सांगाल आपल्या महिलांना आणि तरुणींना?
एक आपल्या देशाचे जे आदरणीय पंतप्रधान आहेत नरेंद्रभाई मोदीजी, तर त्यांनी एक किस्सा सांगितला होता एका भाषणामध्ये की त्यांच्याकडे एक युवक गेला होता, भेट झाली होती एक ठिकाणी, आणि तो म्हणाला की मी MA झालेला आहे आणि मी बेरोजगार आहे, तर मला काहीतरी काम द्या कारण मला खूप आवश्यकता आहे. तेव्हा त्यांनी विचारलं, ठीक आहे, मग तुला काय येतं ते तू सांग. तर हा सारखा सांगतोय की मी MA झालेलो आहे, मी MA झालेलो आहे. मग ते म्हणाले, नाही तसं नाही, तुला येतं काय ते तू सांग ना. तुला कपडे शिवता येतात का, तुला लाकडी खेळणी तयार करता येईल का, तुला फुलांपासून काही दागिने तयार करता येतील का, तुला कपडे शिवता येतील का, तुला गाडी चालवता येते का, मग मी तुला काहीतरी काम देईन ना. अगदीच तर ह्या गोष्टीतून, ह्या उदाहरणातून आपल्या काय लक्षात येतं की जर तुम्हाला पैसे कमवायचे असतील तर कौशल्याची खूप आवश्यकता आहे. बरोबर. शिक्षण तर सगळ्यांनी जरूर घ्यावं, पण फक्त शिक्षणावर आता इथून पुढे चालणार नाही. खरंच तुमच्यामध्ये काहीतरी कौशल्य सुद्धा असणं आवश्यक आहे. मग मी असं सगळ्यांना म्हणेल की आपल्यामध्ये जे कौशल्य असतं ना ते कधीही वेस्ट जात नाही, त्याचा आयुष्यात तुम्हाला केव्हा ना केव्हा उपयोग होणारच. बरोबर. तर तुम्ही कौशल्य घ्या, स्वतः उद्योग व्यवसाय रोजगार करा, स्वतःसोबत इतरांना 4 लोकांना काम द्या, आपलं कुटुंब छान करा. खरंच. आणि हे सगळं करत असताना सगळ्यात महत्वाची गोष्ट की स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्या, असं मला त्यांना सांगावं असं वाटतं. वा, खूप छान. सीमाताई, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि कौशल्य विकासातून महिला सक्षमीकरण याविषयी खूप छान माहिती दिलीत. मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद ताई. कौशल्यातून आर्थिक सक्षमीकरण याविषयी सीमा शिरीष मानूरकर यांच्याशी केलेली बातचीत आपण ऐकलेत. आणि मैत्रिणींनो, याबरोबरच आजचा महिला विश्व हा कार्यक्रम इथे संपला. नमस्कार.